श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। हिंदू धर्मात दसऱ्याला विशेष महत्त्व आहे। वाईटावर चांगल्याच्या विजयाचा सण दरवर्षी दसरा साजरा केला जातो। हा सण शारदीय नवरात्रीच्या 10व्या दिवशी म्हणजेच दशमीला साजरा केला जातो। दसऱ्याला विजयादशमी असेही म्हटले जाते। दसऱ्याला एकमेकांना सोनं म्हणून आपट्याची पानं दिली जातात। तसेच दसऱ्याला रावणाचे दहनही केले जाते। दसऱ्याच्या दिवशी माता दुर्गा देवीने महिषासूर या राक्षसाचा वध केला होता आणि भगवान श्रीरामांनी रावणाचा वध केला होता। असे मानले जाते की या दिवशी भगवान श्रीरामांची योग्य प्रकारे पूजा केल्याने पुण्य प्राप्त होते। पंचांगानुसार विजयादशमी उत्सवाची पूजा शनिवारी 12 ऑक्टोबर रोजी श्रावण नक्षत्रामुळे दुपारी होणार आहे। या दिवशी सीमा ओलांडणे आणि शमी वृक्षाची पूजा करण्याबरोबरच प्रवास केल्याने पूर्ण यश मिळते असे मानले जाते। नवरात्रीची महानवमी ही 12 ऑक्टोबरला असेल तर दसराही 12 ऑक्टोबरला साजरा होईल। यावेळी दसऱ्याची पूजा नवरात्रीच्या उपवासात होणार आहे। हिंदू पंचांगानुसार दसरा फारच चांगल्या शुभ मुहूर्तावर तयार झाला आहे। दसऱ्याला सर्वार्थ सिद्ध योग आणि श्रावण योग तयार होत आहेत। दसऱ्याला 3.5 मुहूर्तापैकी एक मानला जातो, म्हणून या दिवसाचं विशेष महत्त्व असतं। असं म्हटलं जातं की दसऱ्या दिवशी काही प्रभावी उपाय केल्याने त्याचा प्रभाव जो आहे तो वर्षभर आपल्यावर राहतो आणि म्हणूनच आपल्याला दसऱ्याच्या दिवशी घरामध्ये या एक झाडाचं पान घेऊन यायचं। हे पान आपल्या घरी आणल्यामुळे आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे, पण आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल ती सुद्धा पूर्ण होणार आहे। अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा। पुराणानुसार भगवान श्रीराम यांनी लंकेवर हल्ला करण्यापूर्वी या विशिष्ट वनस्पतीची पूजा केली होती। एवढंच नाही तर पांडवांनी वनवासात असताना त्यांची अस्त्रशस्त्र या झाडावर लपवून ठेवली होती, म्हणूनच ही वनस्पती सर्वात शक्तिशाली मानली जाते। असे म्हटले जाते की प्रत्येक वनस्पतीचे स्वतःचे विशेष महत्त्व असते। यापैकीच एक शमीचं वृक्ष आहे। शनीशी संबंधित या वनस्पतीचे नाव शमी आहे। शमी वनस्पती जीवनातील सर्व वेदना आणि त्रास दूर करण्याचे काम करते। या वनस्पतीची रोज पूजा करणे खूप शुभ मानले जाते। घरात शमीचे रोप लावणे अत्यंत शुभ आहे, परंतु विजयादशमीला ते लावणे चांगले असते। शमीचे झाड शनीचे अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी एक प्रभावी उपाय मानला जातो। विशेषतः शनिवारी शमीच्या झाडाची पूजा आणि प्रार्थना केल्याने शनी संबंधित त्रासापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते। साक्षात या झाडाची प्रभू श्रीरामांनी सुद्धा पूजा केली होती, त्यामुळे यश आणि शक्तीचे प्रतीक म्हणून दसरा सणाच्या 10व्या दिवशी शमीच्या झाडाची पूजा केली जाते। योगायोगाने दसरा आला आहे शनिवारी आणि शनिवारच्या दिवशी शमीच्या झाडाच्या पूजनाला विशेष महत्त्व हे दिलं जातं। तर आपल्याला काय करायचं आहे, दसऱ्याच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे, स्नान करायचे, स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे। या दिवशी प्रभू श्रीरामचंद्र आणि श्री हरी विष्णूंच्या पूजनाला विशेष महत्त्व हे दिलं जातं। जर तुमच्याकडे प्रभू रामचंद्रांची मूर्ती असेल किंवा बाळकृष्णांची मूर्ती असेल तर या दिवशी आवर्जून आपल्याला जलाभिषेक किंवा पंचामृतने अभिषेक हा घालून घ्यायचा। पुन्हा त्यांना स्वच्छ पुसून त्यांच्या स्थानावर ठेवायचं, त्यांना हळद चंदन अर्पण करायचं, तसेच त्यांना पिवळी फुलं पिवळी फळं अर्पण करायचे। तसेच आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला आवर्जून तुळशीपत्रसुद्धा अर्पण ही करायचे। अशा रीतीने आपल्याला विधिवत पूजा ही करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे। हा उपाय करण्याकरता आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा, त्यामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं आहे। त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गाईचं कच्चं दूध हे टाकायचं आहे। तसेच त्या पाण्यामध्ये आपल्याला 1 ते 2 काळी मिरीसुद्धा टाकायचे। शत्रुबाधा दूर करण्याकरता सर्वात प्रभावी उपाय हा मानला जातो। तर आपल्याला काय करायचं, त्याचबरोबर एक शुद्ध तुपाचा दिवासुद्धा तयार करून घ्यायचा। आता तुम्ही मातीची पंती घेऊ शकतात किंवा अगदी तुम्ही कणकेपासून दिवा तयार केला तरीही चालणार आहे। तर असा हा दिवा आणि हे जल घेऊन आपल्याला जायचं आहे शमी वृक्षाजवळ। शमी वृक्षाजवळ गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा। दिवा डायरेक्ट जमिनीवर ठेवू नका, फुलांचं किंवा तांदळाचं आसन द्या
आणि हा दिवा आपल्याला तिथे प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर जे आपण जल घेऊन गेलेले आहेत ते आपल्याला शमी वृक्षांच्या मुळांना अर्पण करायचे आणि त्यानंतर आपल्याला ह्या झाडाला 5 प्रदक्षिणा ह्या मारून घ्यायच्यात. प्रदक्षिणा मारताना तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा ओम नमः शिवाय किंवा जय राम श्रीराम जय जय राम या 3 मंत्रापैकी कोणत्याही एका मंत्राचा जप करत करत तुम्हाला 5 प्रदक्षिणा ह्या मारायच्या. त्यानंतर हात जोडून शमी वृक्षाला क्षमा याचना करायची आहे. आपल्या मनातली कोणती इच्छा आहे ती आपल्याला मनोभावे बोलायची आहे आणि आपल्याला त्या झाडाला आपला उजवा हात हा स्पर्श करायचा. स्पर्श करूनच आपल्याला आपल्या मनातली इच्छा ही त्या शमी वृक्षाला बोलायची आहे. इच्छा बोलून झाल्यानंतर आपल्याला त्या झाडाची 5 पानं ही तोडायची आहेत. 5 पानं तोडल्यानंतर ती पानं आपल्या घरी घेऊन यायची आहेत. पानं घरी घेऊन आल्यानंतर त्यांना स्वच्छ धुवून आणि मग पुसून घ्यायचे. आपल्याला देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आहे. आपण दिवा हा प्रज्वलित केलेलाच असेल, अगरबत्तीसुद्धा लावून घ्यायची आहे आणि आपल्याला ही जी 5 शमीची पानं आहेत ती आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहेत आणि आपल्याला काही सेवा ह्या करायच्या आहेत. आपल्याला एक वेळा कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे. कनकधाराचं स्तोत्राचं पठण करून झाल्यानंतर आपल्याला ही जी 5 पानं आहेत ती आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या माता लक्ष्मीच्या चरणावर अर्पण करायची आहेत. त्यानंतर आपल्याला हात जोडून माता लक्ष्मीला आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दारिद्र्य आहे, गरिबी आहे ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची आहे. काही वेळाकरता ही शमीपत्र आपल्याला तिथेच देवी आईच्या चरणाखालीच ठेवून द्यायचे. त्यानंतर थोड्या वेळाने ती आपल्याला पानं जी आहेत ती उचलायची आहेत आणि एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आणि त्यामध्ये आपल्याला ही पानं बांधून त्याची एक पोटलीही तयार करायची आहे. आता ही पोटली तुम्ही अगदी देवघरामध्ये सुद्धा ठेवू शकतात किंवा तुमच्या घरामध्ये जिथे तिजोरी असते तिथे ठेवू शकतात की अगदी तुम्ही तुमच्या पाकिटामध्ये सुद्धा ठेवू शकतात. जेव्हा ही पोटली आपण आपल्या तिजोरीत किंवा आपल्या पाकिटात ठेवत असतील तेव्हासुद्धा आपल्याला माता लक्ष्मीचं स्मरण करून तिला बोलायचं आहे की ह्या वस्तू मी माझ्या पाकिटात किंवा माझ्या तिजोरीत ठेवतो आहे, तर तुझं अखंड कृपा आमच्यावर राहू दे. आमच्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे झाले पाहिजेत. अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे. जर हा उपाय तुम्ही दसऱ्याच्या दिवशी केला तर तुमचं पाकिट कधीही रिकामी राहणार नाही. तुमच्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात, कारण दसऱ्याच्या दिवशी केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये 100 पटीने वाढ ही होत असते. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.